एका खगोलशास्त्रज्ञानाने दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण केले. त्यांना निरीक्षणातून असे कळून आले की सूर्यावर प्रचंड मोठा प्राणी आहे व आपण खूप मोठा शोध लावला. या समजुतीने ते लोकांना समजून त्या शोधाची माहिती सांगू लागले की सूर्य प्रचंड उष्ण तारा असूनही त्यावर एक प्राणी जिवंत राहतो आणि तुम्ही सगळे आता घाबरून राहा. जर तो प्राणी पृथ्वीवर आला तर पृथ्वीचे काय होईल हे पहा. खगोलशास्त्रज्ञानाच्या या बोलण्यावर काही लोकांचा खरंच विश्वास बसला व त्यांच्यापैकी काही लोकांनी त्यांचा सत्कार करण्याचे ठरविले. पण जमलेल्या काही लोकांपैकी एक जण चिकित्सक होता. त्याने त्या खगोलशास्त्रज्ञांच्या दुर्बीण तपासायचे ठरविले व त्याने ती दुर्बीण तपासली असता त्याच्या लक्षात आले की महाकाय प्राणी हा सूर्यावर नसून एक माशी दुर्बिणीच्या काचेवर अडकून पडली आहे आणि सूर्याकडे पाहताना ती माशी म्हणजे महाकाय प्राणी असल्याचा भास होत होता. चिकित्सक माणसाने ही गोष्ट लोकांना सांगताच त्यांना शास्त्रज्ञानाचा मूर्खपणा लक्षात आला. तात्पर्य, जे लोक मूर्खपणाने किंवा उतावळेपणे बेछूट विधाने करतात किंवा सारासार विचार न करता पुढचा मागचा विचार न करता बोलत राहतात, असे लोक कधी ना कधी तोंडा आपटतात. त्यांना पराभव हा निश्चित ठरलेला असतो.